ठाणे जिल्ह्यामधील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि जनतेसोबत थेट संवाद साधण्यासाठी महाराष्ट्राचे वनमंत्री आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यातील रघुवंशी हॉल या ठिकाणी जनता दरबारचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला त्यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाळे धुळे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उमेदच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, त्याचबरोबर जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळेला नागरिकांनी देखील आपल्या समस्या मंत्री महोदयांना आणि आमदारांना सांगण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालं। या नागरिकांची भेट घेऊन स्वतः गणेश नाईक यांनी त्यांच्या शंकेचं आणि त्यांच्या समस्येचं निरसन करणार असल्याचं देखील त्यांना सांगितलं, तसेच त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या। मात्र ठाण्यामधील हा जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नाही असं मत देखील गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलत असताना व्यक्त केलं। 1995 साली मी मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार घेतोय। ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार घेत आहे। त्यामुळे जनता दरबार हा एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नाहीये। महायुती म्हणून आम्ही तीनही पक्ष एकत्रितपणे काम करतोय। त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केल्याचं गणेश नाईक यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केल्याचं पाहायला मिळालं। हे महायुतीचं सरकार आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली ह्या राज्याची धोरणं ठरतात आणि त्या पद्धतीनं कारभार चालू आहे। आता 100 दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि महाराष्ट्र थांबणार नाही ही टॅगलाईन आहे। त्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेची दुःख समजून घ्यावी हा प्रयत्नाचा भाग आहे। कोणाला शह देणं, काटशे देणं हा प्रकार नाही। पण या अगोदर देखील तुम्ही जनता दरबार घेत होते, तर या जाण्याचं पालकमंत्री पण तुम्ही घोषवलेलं होतं। मात्र या जनता दरबाराची चर्चा आता जनतेने काय चर्चा करावी तो माझ्या म्हणजे सांगण्याचा प्रश्न आहे। जनतेत कोणी तुम्हा लोकांना कोणी थांबू शकतो का? तुम्ही उद्याला दिली टॅगलाईन किंवा स्पर्धा झाली, काटश, आम्ही काय नाही बोलू शकत। तुम्ही तुमचं काम करता, आम्ही आमचं काम करतो। परंतु मी एकच सांगतो, महायुतीचं नेतृत्व एकत्र काम करते, त्या अनुषंगानं जनतेला जवळीक द्यावी ह्याच्यातून हा जनता दरबार झालेला आहे।